श्रीरामपूर तालुक्याच्या जवळ असणाऱ्या ममदापूर जवळील यादवमळा परिसरात गोवंश जातीचे मुंडके हाड असलेल्या पिशव्या गुन्ह्यांचा खच आढळून आला आहे। यावरून ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत असून ममदापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर गोवंश जनावरांची हत्या होत असल्याचे या मांसांच्या आणि हाडांच्या खचावरून स्पष्ट होत आहे। अज्ञात लोकांनी हे गोवंश जातीचे रक्ताने माखलेले मुंडके, मांस, हाड त्यांच्या भरलेल्या पिशव्या एका ठिकाणी आणून टाकल्या। हे निदर्शनास आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्या ठिकाणी जमले। शिवप्रहार प्रतिष्ठानचे सूरज आगे यांनी या ठिकाणी भेट दिली असता नागरिकांनी त्यांच्याजवळ संतप्त भावना व्यक्त केल्या। या जनावरांच्या रक्ताने माखलेल्या पिशव्यांचा वास खूप मोठ्या प्रमाणात येत असतो। तेथील शेतकऱ्यांना त्यामुळे शेती करताना या अडचणींना सामोरे जावे लागते। या रस्त्याला शाळेतील मुलांची व लोकांची सारखी वर्दळ असते। या येणाऱ्या वासामुळे रोगराई पसरते असे नागरिकांचे म्हणणे आहे। मोठ्या प्रमाणावर या परिसरात सुरू असलेले कत्तलखाने तातडीने बंद झाले पाहिजे। अनेकदा मागणी करूनही थातूरमातूर कारवाई होताना दिसते, परंतु मोठी कारवाई होत नसल्याने कत्तलखाने सुरू दिसतात। त्यामुळे तातडीने प्रशासनाने या ठिकाणचे कत्तलखाने बंद करून कारवाई करावी, अन्यथा या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा मोठा उद्रेक होण्याची भीती यावेळी सूरज आगे यांनी व्यक्त केली। दुपारी उशिरा या ठिकाणी पोलीस दाखल झाले होते। आज या ठिकाणी प्रवास करत असताना यादवमळ्याजवळ आम्हाला आमचे सगळे हिंदुत्ववादी बांधव या ठिकाणी दिसले। तर त्यांनी सांगितलं का या ओढ्यामध्ये, यादवमळ्याजवळ असलेल्या ओढ्यामध्ये जे लहान लहान वासरांच्या कत्तली करून त्यांचे मुंडके, त्यांचे आवय या ठिकाणी पडलेले, म्हणजे एवढं भयानक इथं सातत्याने चालू आहे। आणि याच्या जवळ हे ममदापूर गाव आहे का ज्या ठिकाणी सगळ्यात मोठे कत्तलखाने चालत्या, हजार वेळेस तिथं कारवाई झालेली, पण अजून पण या कारवाई एवढे होऊन सुद्धा यांच्या या कृत्याला लगाम बसलेला नाही। तर हा लगाम बसला पाहिजे, नाहीतर हिंदू समाजाचा उद्रेक एक दिवस होणार। कारण हे जो पाहिजे ना त्याचा अंतःकरणाला त्या ठिकाणी रागाच्या नरत्याच्या मनात चीड निर्माण होणार आहे। असे ते लहान लहान वासरांचे, गायींचे मुंडके आणि ते गोमांस तिथं पडलेलं आहे। पोलिसांनाही आम्ही देशमुख साहेबांनाही सांगितलेलं आहे, परंतु आता फक्त साध्या कारवाईवर चालणार नाही। हे जे यांच्यावर मोके लावा, MPDA लावा, अजून काय सण यांचं कार्यक्रम करून टाका। हे इथले कत्तलखाने बंद झालेच पाहिजे अशी सगळ्याच आमच्या हिंदुत्ववाद्यांची इथं मागणी। ते हॉटेलचं घाण टाकतो ते नव्हतं, ते आम्ही त्यांना घोडा लावला, मग ते परत ते गाडीत बसले टेम्पोत आणि निघून गेले। ते मग ते इकडे मागे गेले, मग परत आस्त मार्ग गेले। त्या खांडाळ्यात तेच आहे, इथं तेच आहे त्यांचं। इतका घाण वास येतो दररोज। आपण इथं आलं का तोंडाला लावतो आम्ही। काय होतं, कमीत कमी 100 शेतकरी आहे, 100-200 लोकांच्या विहिरी आहे। आम्हाला पाणी येतं, पाणी खाली पडायचं, आम्हाला पाणी येतं आणि शेतकऱ्यांचे वास येतोय, आजारी पडून राहिले। कमीत कमी 100 मुंडके मागच्या 2 महिन्यातच आमचं चाललं होतं। याचं कारवाई काय करायला पाहिजे, याच्यावर काहीतरी आवाज उठला मी पाहिजे। त्यांना धरले, ते बसले टेम्पोत, लगे पटकन बसून नाही गेले निघून। मी एकटाच होतो इथं, मी एकटा होतो इथं, गाडी लावली पण तरी घोड लावली। कारवाई व्हावं त्यांच्यावर, ज्यांनी आणून टाकलं त्यांच्यावर, आहे का नाही? हे वासराचे मुंडके आणून टाकलेले 101, त्याच्यावर कारवाई व्हावं, कोणी टाकेले त्यांच्यावर। मी नांदूरचं पोलीस पाटील अनिल बदे। हे अज्ञात लोक नांदूर यादवमळा ओढा असो, अगर नांदूर खंडाळा ओढा असो, किंवा हे कॅनॉलला पाणी असल्यानंतर सर्रास हे घाण अज्ञात व्यक्ती आणून टाकतात। याला प्रशासनाने, स्थानिकांनी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि याचा बंदोबस्त झाला पाहिजे। वड्याच्या कडेला माझी शेती आहे। माझी म्हणण्यापेक्षा इतर 10 पट लोकांची शेती इथं। तर इथं आहे ना राजरोजपणे रात्रीची वेळेस 12च्या नंतर पहाटपर्यंत जसं का हक्काचं जागा असल्यासारखं इथं 2 दिवसाचे, 4 दिवसाचे, 5 दिवसाचे वासरं असे गोमांस इथं आणून टाकले जातात। आमच्या निदर्शन पण येतं, परंतु याचा उपद्रव सगळ्या शेतकऱ्यांना आहे, सगळ्या लोकांना, येणार जाणाऱ्यांना, पण शाळेची मुलं, पुण्यातून सगळ्यांना आहे। इतका उपद्रव इथं थांबूशी सुद्धा वाटत नाही। या त्रासामुळं अनेक प्रकारचे रोग सुद्धा होऊ शकतात। तर याची शासनाने आणि मुळात गृह खात्याने याची विशेष प्रमाणात याची हे घेतली पाहिजे,
काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून इथं कोणी काही टाकूच नाही. 2 दिवसांहून दिवसाआड असं करून आणून टाकते. आम्ही काय म्हणतोय, हे तुम्ही वड्यात आणून टाकताय इथपर्यंत ठीक आहे, पण आज आमच्या विहिरीला ते पाणी उतरतंय, इथून पाणी येतंय तळ्यात जातंय, मग ते विहिरीत पाणी उतरतंय. आता याचा प्रॉब्लेम काय करायचं? हे शासनाने थोडंसं लक्ष देऊन याच्यावर कुठंतरी कारवाई करावा असं माझं म्हणणं आहे. काय अडचण? दर मंगळवार आणि बुधवारचा बाजार झाल्याच्या नंतर यादवमाळा शिवारात, नांदूर शिवारात, यादवमाळ्यातल्या वाड्यात पूर्णपणे वासराचे 100 कमीत कमी वासराचे मुंडके आणून टाकलेले, पूर्ण तो गौमासे, आणि याचा आमच्या गावकऱ्यांना पूर्ण त्रास आहे. दर बुधवारचा बाजार झाल्याच्या नंतर गुरुवार शुक्रवारच्या पूर्ण गौमासे आणून टाकलं जातं. त्याच्यामुळे आज यादवमाळ्यातल्या आणि नांदूरच्या सगळं ग्रामस्थांनी इथं रास्ता रोको केलेलं आहे आम्ही. तर ही गोष्ट प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन हे सगळं त्वरित थांबवलं पाहिजे, एवढी आमच्या गावकऱ्यांच्या बाजूनं एवढी मत मांडतो. हे पाणी विहिरीत उतरतंय आणि हे सगळं वाड्याचं पाणी टोटल विहिरीत उतरतंय. लहान पोरं हे सगळं पाणी पितात, त्याच्यामुळे याचा आम्हाला त्रास होतोय, आजार पण येतोय, आणि याच्याकडे सरकारने लक्ष द्यावं. नांदूर ते पाझर निघत होतो. त्याच्यात आज कमीत कमी 100-200 शेतकरी आहे या वाड्यावर, आणि त्याचं हे 100 मुंडके आहे आज इथं. एक हा कायमचा त्रास आहे. मंगळवार बुधवारचा बाजार झाला का हे लगेच मुंडके चालू होते इथं, आणि वारंवार प्रशासनाला तक्रार करून पण काळात हे चालू होतं. त्याच्यामुळे आता प्रशासनाने याची दखल घ्यायला पाहिजे. शेतकऱ्यांचे लहान पोरं आहेत, विहिरीला पाणी उतरतं, आजारी पडून राहिले लोक, त्यांनी कुठंतरी याला आळा बसला पाहिजे, लक्ष घालायला पाहिजे. दुसरं काय म्हणणं नाही आमचं. आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी दर्शन वासे. जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.